अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 16, भाग 1. श्री ज्ञानेश्वर महाराज या अध्यायाच्या आरंभी श्री सद्गुरूंना बोधरूपी सूर्याची उपमा देऊन त्यांना नमन करतात. ते असे: ज्या सूर्याच्या उदयाने अद्वय कमलिनी विकसित होऊन प्रगट असलेले विश्वदर्शन मावळून जाते, त्या ज्ञानरूपी सूर्याला नमस्कार असो. ज्याच्या उदयाने अविद्या अज्ञानरूपी रात्र संपते, ज्ञान अज्ञान रूपाने त्या रात्री चमकणाऱ्या चांदण्या रात्रीबरोबर निस्तेज होतात, व जो उदय म्हणजे ज्ञानी लोकांना आत्मज्ञानाचा मंगल दिवस होय. ज्यांच्या प्रभातकाळी जीवरूप पक्ष्यांचे आत्मज्ञान नेत्र प्रकाशित होऊन ते देहात्मबुद्धीची घरटी सोडून बाहेर पडतात. ज्यांच्या उदयाने लिंगदेहरूप कमलाच्या विकासाने त्यात गुंतून पडलेला जीवचैतन्यरूपी भ्रमर मुक्त होतो. शास्त्रातील विरुद्ध वचनांची एकवाक्यता न झाल्यामुळे अज्ञानरूप अंधकाराचे साम्राज्य पसरून भेद सत्यत्वाचा निश्चय होऊन त्या भेदनदीच्या दोन्ही तीरावर त्या अज्ञान रात्रीमुळे बुद्धिरूप व ज्ञान चक्रवाद पक्ष्यांची ताटातूट होऊन ते जोडपे विरह दुःखाने ओरडत बसले आहे. निदाकाशात ब्रह्मांडाला प्रकाशित करणाऱ्या ज्ञानरूपी सूर्याचा उदय होऊन ते विरही चक्रवाक जोडपे जीव व परमात्मा यांचे ऐक्य होऊन समाधान झाले. ज्या ज्ञानरूपी सूर्याच्या उदयाच्या किंचित पूर्वीच पहाटे भेदरूपी चोर मागच्या पायाने जातात व योगी जनरूपी वाटसरू आत्मानुभवाची वाट चालतात. ज्या ज्ञानसूर्याच्या विवेकरूपी किरणांच्या योगे वृत्ती ज्ञानरूपी सूर्यकांतमणी प्रदीप्त होऊन संसाररूपी वने जाळून टाकतो. ज्याचा प्रखर किरणसमूह प्रकाश जीवरूपी अज्ञानाच्या माळरानावर स्थिर असताना विश्वरूपी महासिद्धींचा पूर येतो. जो सूर्य प्रत्येगात्मबोधरूप सोहम भावाच्या माध्यान्काळी माथ्यावर आला असता आत्मस्वरूप विषयक भ्रांती छाया पायातळी येऊन नाहीशी होते. ज्यांच्या उदयाने मूळ माया नाश होतो, तेथे विपरीत विश्वादी स्वप्नदर्शनाची जननी जी अज्ञान निद्रा, तिचा पत्ता कसा असणार? मग अद्वय बोधरूपी नगरात सगळीकडेच महानदांची गर्दी उसळून त्यामुळे सुखानुभवाची देवघेव मंदावू लागते. किंबहुना ज्या ज्ञानसूर्याच्या तेजाला मुक्ती किंवा कैवल्य या मंगल दिवसाशिवाय दुसरी वेळच माहीत नाही, जो बोधसूर्य आत्मस्वरूपाकाशाचा राजा असून नित्य उगवलेलाच आहे, तरीही अज्ञान प्रतिबंध दूर होऊन पुन्हा उदय पावल्यासारखाच वाटतो, तेव्हा पूर्व पश्चिम इत्यादी सर्व दिशा एकरूप करून उदय व अस्त यांचे नावही उरू देत नाही. समजणे व न समजणे हे ज्ञान व अज्ञानाचे दोन्ही व्यवहार ज्या स्वरूप ज्ञानाच्या आधारावर चालतात, ते ज्ञान यथार्थपणे प्रगट झाले असता त्या उषक कालाची काही अलौकिकच थोरवी आहे. ती बोलून कशी वर्णन करता येईल? रात्र व दिवस या लौकिक भेदाला अवसर नसून त्याच्याही पलीकडला असा तो ज्ञानसूर्य कोणाच्या ज्ञानाचा विषय होणार? ज्याच्या स्वरूप प्रकाशापुढे प्रकाशित असा दुसरा पदार्थच नाही, असा तो केवळ प्रकाश स्वरूपच आहे. असे चैतन्य सूर्य जे श्री निवृत्ती महाराज, त्यांना माझे वारंवार नमस्कार असो. त्यांच्या स्वरूपाची स्तुती करणे म्हणजे त्याला शब्दाची बाधा अगरविटाळ करू पाहणे होय. गुरूंचा महिमा पाहिला असता जर स्तवन करणारा स्तव्य बुद्धीसह लयाला जाईल तर स्तुती चांगली होईल. अर्थात स्तव्य, श्री गुरु, स्तवन, प्रार्थना व स्तविता
स्तवन करणारा या त्रिपुटीचा श्रीगुरूंच्या स्वरूपात लय होईल, तेव्हा श्रीगुरूच्या महात्म्याला शोभेल अशी स्तुती होईल. जो सर्व लयाचाही साक्षी किंवा प्रकाशक आहे, त्याच्या स्वरूप वर्णनाविषयी मौन धारण करणे हीच त्याची खरी स्तुती होय व अशेष विशेष भाव लयास जाऊन सहज स्थितीत असणे हीच ज्याची प्राप्ती होय. त्या तुमच्या स्वरूपाची स्तुती करू पाहणारी वैखरी वाणी पश्यंती व मध्यमा वाणीच्या पोटात प्रवेश करून अखेर परावाणीसह लय पावते. हे अद्वैतानंद गुरुमूर्ते, अशा आपल्या स्वरूपाचे सेवक भावाने मी केलेले स्तुती स्तोत्ररूपी भूषण आपण स्वीकारावे असे म्हणणेही वस्तुता न शोभणारे आहे. एखाद्या दरिद्री माणसाने अमृत सिंधू पाहुणा म्हणून आलेला पाहून आपण काय करतो आहोत याच्या औचित्याने भान न राहून जसा त्याला भाजीपाल्याचा पाहुणचार केला असता त्याच्या आनंदाचा वेग पाहून तो भाजीपाल्याचा पाहुणचारही मोठा म्हणावा लागतो, किंवा सूर्याला निरांजनाने ओवाळले असता प्रत्यक्ष कृतीकडे दुर्लक्ष करून कर्त्याचा भावच जसा लक्षात घेणे योग्य आहे. बालकाला जर योग्य काय ते कळले तर मग बालपणच कोठे आहे. परंतु जी बाई त्याची आई असते तिला खरोखरच संतोष होतो. अहो, गावातील घाणीने भरलेले पाणी गंगेत पाठीवर पाय देऊन येऊन मिळाले तर त्याला गंगा बाजूला सर असे म्हणते काय? महाराज भृगूने केवढा अपराध केला, पण त्याने केलेला लत्ता प्रहार हा गुरुप्रसादच समजून भगवंतांनी संतुष्ट होऊन ते प्रसाद चिन्ह म्हणून हृदयावर धारण केले नाही काय? किंवा अंधाराने गच्च भरलेले आकाश सूर्यासमोर आले असता त्याने तू असे माझ्यासमोर येऊ नकोस असे त्याला कधी म्हटले आहे काय? तसेच तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी नसलेला भेद उत्पन्न करून त्या तराजूमध्ये एका अंगाला सूर्य व एका बाजूला आपण स्वतः अशी आपली तुला करू गेलो, त्याची हे श्री गुरुराया मला क्षमा करावी. तू ध्यानाचा विषय नसता ज्यांनी तुझे ध्यान केले, ज्या वेदाधिकांनी वाणीने तुझे स्तवन केले, ते आपण जसे सहन केले तीच दृष्टी माझ्याबद्दलही असावी. परंतु तुमचे अखंड गुणगान करावे याची मला अत्यंत हौस किंवा मलाही खोडच लागली आहे. म्हणून तो अपराध न मानता काय वाटेल ते करा. मी मात्र माझी सर्व इच्छा पूर्ण झाल्याशिवाय येथून हलणार नाही. मी गीता नामक आपले प्रसादामृत सेवू लागलो तो मला आपल्या यशोवर्णनाचे दुप्पट बळ चढले व माझ्या नशिबाचेही नशीब उघडले. हे प्रभो, मला वाटते अनंत कल्प माझ्या वाणीला सत्यभाषणाचे तपाचरण घडले आहे. त्याचे फळ म्हणूनच मला या गीतारूप महाद्वीपाचा लाभ झाला आहे. मी आजवर असामान्य पुण्याई संपादन केली. त्याचा मोबदला म्हणून तुमचे गुणवर्णन करण्याचे तिने मला सामर्थ्य देऊन ती आज माझी उतराई झाली आहे. देहबुद्धीमुळे मी जीवदशेच्या अरण्यात गुंतून जन्ममृत्यूच्या कचाट्यात अडकलो होतो. ती माझी अवदशा, माझी जीवदशाच आज संपल्यामुळे सर्व नष्ट झाली आहे. जी गीता या नावाने प्रसिद्ध असून अविद्येचा पाडाव करून जिने आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे, अशा आपल्या गीतेचे म्हणजे आपले यश आम्ही वर्णन करणेच योग्य होय. कल्पना करा की दरिद्री माणसाच्या घरी महालक्ष्मीने अचानक प्रवेश केला तर मग त्याला दरिद्री म्हणता येईल काय? किंवा जिथे अंधार आहे तिथे सुदैवाने सूर्य आला तर तो अंधारच या जगाला प्रकाशरूप होत नाही काय? ज्या परमात्मा स्वरूपाचे महात्म्य पाहू गेले असता विश्वाला परमाणू मातीचा कण इतकेही स्थान अगर इतकीही सत्ता नाही, तो भक्तिभावाच्या बळावर काय करणार नाही अगर होणार नाही. त्याप्रमाणे मी गीतेवर टीका अगर व्याख्यान करावे ही वस्तुता आकाशपुष्पाचा सुगंध घेण्यासारखी अशक्य गोष्ट आहे. परंतु आपणा समर्थांच्या कृपेने माझी तीही इच्छा पूर्ण केली. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्या प्रसादाच्या योगे मी गीतेच्या श्लोकाचे मूळच्या खोल अर्थाप्रमाणे विवरण करीन. देवांनी 15व्या अध्यायात अर्जुनाला
सकल शास्त्र सिद्धांत सांगितला. उत्तम वैद्याने अंगात मुरलेल्या दुखण्याची चिकित्सा करावी. त्याप्रमाणे ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी झालेल्या अनादी अनिर्वचनीय माया या उपाधीच्या संबंधाने ही त्रैलोक्य रचना कशी निर्माण झाली हे वृक्षाच्या रूपकाने देवांनी दाखविले. आणि कुटस्थ मायारूप उपाधी ज्याला आहे असा अक्षर पुरुषाचा प्रकार म्हणून जो दाखविला व त्याचबरोबर तदुपहित चैतन्याचे वर्णन केले. नंतर उत्तम पुरुष शब्दाच्या वर्णनाच्या निमित्ताने केवळ शुद्ध जे आत्मतत्व ब्रह्म त्याचे स्पष्टीकरण केले व आत्मप्राप्तीचे श्रेष्ठ अंतरंग साधन जे ज्ञान तेही सांगितले. म्हणून या अध्यायात सांगण्यासारखे काही उरले नाही, परंतु गुरु शिष्यांच्या प्रेमसंवादाचा अनुवाद करू. याप्रमाणे 15व्या अध्यायाने अनेक बुद्धिमत्तांची योग्य समजून पटली तरी इतर जे मुमुक्षु त्यांच्या सर्व शंकांचे निरसन झाले नाही. असा जो मी पुरुषोत्तम त्या माझे वर्म जाणून जो मला ज्ञानद्वारा भेटतो मद्रूप होतो तोच सर्वज्ञ होय व त्याची माझ्याविषयीची भक्ती हीच सीमेची कडेची अथवा टोकाची भक्ती होय. असे जे त्रैलोक्यनाथ भगवंतांनी 15व्या अध्यायाच्या शेवटी संतुष्ट होऊन सांगितले आहे त्यात मुख्यतः ज्ञानाचीच थोरवी सांगितली आहे. प्रपंचाचा ग्रास करून ब्रह्मदर्शन होताच द्रष्ट्याला दृश्य ही आत्मस्वरूपाने दिसू लागते. सर्वात्मभाव होतो व त्यायोगे जीवाला ब्रह्मात्मभाव येऊन तो आनंद साम्राज्याचा स्वामी होतो. ब्रह्मप्राप्तीला इतके बलवत्तर असे दुसरे साधनच नाही. सर्व उपायांमध्ये सम्यक ज्ञान हाच राजा होय असे देवांनी सांगितले. इतक्या अधिकाराचे जे आत्मजिज्ञासू होते त्यांनी संतुष्ट मनाने त्या ज्ञान उपायावरून आपले प्राण ओवाळून टाकले. ज्याला ज्या विषयाची आत्यंतिक आवड असते त्याची त्या विषयात पुढे पुढे उन्नती असते हे प्रेमाचे लक्षण आहे. पण त्या जिज्ञासूपैकी ज्यांना यथार्थ ज्ञानप्राप्ती होणार नाही अशांना ते कसे प्राप्त होईल व प्राप्त झाले असता कसे टिकेल अशी जिज्ञासा सहजच होणार. म्हणून ते सम्यक्य ज्ञान असे अपरोक्षत्वाने हस्तगत होईल व झाल्यास त्याच्या वाढीसाठी कोणते प्रयत्न करावेत किंवा ज्या कारणासाठी ते ज्ञान उत्पन्नच न व्हावे अथवा झाले तरी आडमार्गाने व्यर्थ जावे अशी ज्ञानाला प्रतिबंध करणारी कोणती गोष्ट आहे ते कळावे. म्हणजे त्यायोगे तो ज्ञानाला बाधा आणणारा मार्ग सोडून देऊन त्याला हितकारक असेल त्याच मार्गाचा सर्व भावे आदर करू. तुम्हा सर्व जिज्ञासूच्या मनात हे कळावे असा जो भाव आहे तो पुरविण्यासाठी लक्ष्मीपती भगवान पुढे सांगतील. जिच्या पोटी उत्तम ज्ञान जन्माला यावे व आत्मविश्रांतीही लाभावी त्या दैवी संपत्तीचे वर्णन देव आता करतील. आणि ज्ञानप्राप्तीच्या मिशाने रागद्वेषादिकांना आश्रय देणारी जी घोर आसुरी संपत्ती तिचेही देव वर्णन करतील. या दैवी व आसुरी संपत्तीने इष्ट व अनिष्ट गोष्टी कशा घडतात हे सांगण्याचा उपक्रम 9व्या अध्यायात केला होता. तेथे त्यांचा संपूर्ण विचार करावयाचा होता, पण दुसराच प्रसंग पुढे येऊन ते तसेच राहिले. म्हणून देवाता या राहिलेल्या प्रसंगाचे पुढे निरूपण करतील. अध्यायाच्या अनुक्रमाने पाहता हे निरूपण 16व्यात पडले हे खरे, पण तो मागील विषयाचाच विस्तार होय. पण हे आता राहू दे. ज्ञानाला हितकारक व अहितकारक अशा या दोनच संपत्ती समर्थ आहेत. जी मुमुक्षुला मोक्षापर्यंत सोबत करणारी व मोहांधकारातून प्रवास करताना दिव्याप्रमाणे वाट दाखविणारी ती दैवी संपत्ती प्रथम ऐक. जेथे एक पदार्थ दुसऱ्या पदार्थाला पोषक असतो असे अनेक पदार्थ एकत्र जमले म्हणजे त्याला दैवी संपत्ती असे म्हणतात. दैवयोगाने अशी सुखप्राप्ती करून देणारी साधने एकत्र आली म्हणजे ती दैवी संपत्ती होय. आता या दैवी संपत्तीमध्ये ज्याला मुख्य स्थान लाभले आहे त्याला अभय असे म्हणतात. जो महापुरात उडी घेत नाही त्याला जसे बुडण्याचे भय असत नाही किंवा जो नेहमी पथ्य पाळतो त्याला जसा रोग गाठत नाही तसेच कर्म करणे अगर न करणे
याविषयी जो अंतःकरणात अहंकार उठू देत नाही त्याने संसाराचे भय बाळगण्याचे सोडून द्यावे, अथवा ज्याचा सर्वात्मभाव अशा प्रकारे विस्तारला आहे की जे काही दिसेल ते आत्मस्वरूपच आहे, त्याला भयाचा गंधही असणे शक्य नाही. पाणी मिठाला बुडवू लागले तर मीठच पाणीरूप होते, तसे सर्वत्र अद्वैत भावना झाल्यावर भयाचा नाशच होईल. अरे, अभय ज्याला म्हणतात ते असे जाणावे. सम्यक ज्ञानाशिवाय जे साध्य होत नाही. आता ज्याला सत्वशुद्धी म्हणतात ती या चिन्हावरून ओळखावी. जशी राखोंडी जळत नाही किंवा ती विझवण्याचे कारणच नसते, किंवा अमावस्येच्या क्षयाची समाप्ती झाली व पाडव्याच्या प्रतिपदेच्या वृद्धीस आरंभ नाही, अशा स्थितीत चंद्राचे जसे अतिसूक्ष्म रूप असते, किंवा पावसाळा संपून गेला आहे व उन्हाळ्यास आरंभ झालेला नाही, या मधल्या काळात गंगा जशी स्वतःच्या नित्य शुद्ध स्वरूपाने असते, त्याप्रमाणे संकल्प विकल्प यांची ओढ व रजतम या गुणांची वस्ती ज्या बुद्धीतून पार नाहीशी होऊन जिला निजधर्माची अर्थात स्वस्वरूपाची आवड उत्पन्न झाली आहे, इष्ट व अनिष्ट अशा कोणत्याही गोष्टीचे इंद्रिय वर्गाने दर्शन करविले तरी ज्याचे चित्त विचलित होत नाही. पतीच्या परदेश गमनाने विरह दुःखाने पीडित पतिव्रता जशी प्रपंचातील इतर लहान मोठी हानी मनावर घेत नाही, तशी सत्स्वरूपाची आवड उत्पन्न करणारी बुद्धी त्या ठिकाणी अन्यन्य होते, तिला सत्वशुद्धी म्हणावे, असे केशी नावाच्या दैत्याचा नाश करणाऱ्या भगवंतांनी सांगितले. आता आत्मलाभासाठी ज्ञान अथवा योग या दोन साधनांपैकी आपली बुद्धी ज्यावर स्थिर होईल, निष्काम यज्ञ कर्म करणाऱ्याने अग्नीमध्ये जशी पूर्णाहुती द्यावी त्याप्रमाणे सर्व चित्तवृत्तीचा त्या आवडीच्या साधनाच्या ठिकाणी लय करावा, किंवा कुलीन गृहस्थाने सत्कुलात अर्पण केलेली आपली कन्या जशी त्या कुलात अन्यन्य होते, अथवा लक्ष्मी जशी श्री मुकुंद चरणी अन्यन्य आहे, त्याप्रमाणे योग अथवा ज्ञान यापैकी एका विषयीचा विकल्प रहित तत्वाने अन्यन्य असणे हा तिसरा गुण होय, असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. आता काया वाचा मने व शक्तीप्रमाणे धनाने शत्रूही जरी आर्तभावाने पुढे आला तर त्याला विनमुख न करणे असा जो गुण वाटेवरील झाडांची आलेल्या वाटसरूंना आपल्या फळ मूळ छाया वगैरेचा उपभोग घेण्याला कधी ना नसतो, तसे असलेल्या धनधान्यादिकांचा आलेला याचकाला अथवा अतिथीला ज्याच्या मनाप्रमाणे उपभोग घेऊ देऊन त्याचे समाधान करणे याला दान असे म्हणतात, व मोक्षरूप ठेवा दिसण्याचे ते एक अंजनच होय. आता दम म्हणजे काय याचे लक्षण ऐक. शस्त्र धारण करणारा ज्याप्रमाणे शत्रूंचा संबंध त्याच्या नाशाने तोडून टाकतो, त्याप्रमाणे विषय व इंद्रिय यांचे सानिध्य झाले असता जो त्याची ताटातूट करतो, तसेच विषय मात्रांचा उपद्रव इंद्रियांद्वारा स्वतःला होऊ देत नाही व त्यांना इंद्रियांना प्रत्याहाराचे बंधन घालतो. 10 इंद्रियांच्या द्वारावर वैराग्यरूपी अग्नी घातल्यामुळे चित्ताच्या आत दडून असलेली विषयाविषयक प्रवृत्ती बाहेर पळून जाते. योग्याच्या प्राणनिरोधनापेक्षाही कठीण अशी व्रते रात्रंदिवस आचरित असल्यामुळे ज्याला दुसरी आवडच नसते, ज्याला दम असे म्हणतात, त्याचे हे स्वरूप होय. आता यज्ञ तो काय हे संक्षेपाने सांगतो ते ऐक. जर ब्राह्मणापासून सुरू करून स्त्रियादिकांपर्यंत आपापल्या अधिकाराप्रमाणे ज्याला जे योग्य असे भजन पूजनादी देवता धर्म शास्त्रविहित असतील ते त्या आज्ञेप्रमाणे आचरावेत. उदाहरणार्थ ब्राह्मणाने षटकर्माचरण करावे व शूद्राने त्याला नुसता नमस्कार करावा तरी दोघांसही यज्ञाचे पुण्य मिळते. याप्रमाणे आपापला अधिकार पाहून सर्वांनी यज्ञाचरण करावे, पण त्यापासून अमुक फलप्राप्ती व्हावी असे आशेचे विष मात्र पोटात नसावे आणि या यज्ञाचा करता मी आहे असा देहबुद्धीद्वारा भाव उत्पन्न होऊ न देताही वेदाची आज्ञा यथासांग पाळावी. अर्जुना, याप्रमाणे यज्ञ हा सर्व शास्त्राच्या आज्ञेप्रमाणेच असावा लागतो. तसा असेल तरच तो यज्ञ आहे. हा मोक्षमार्गातील एक उत्तम सोबती आहे.
कोणी जमिनीवर चेंडू आपटतो तो पुन्हा आपल्याच हाती यावा या उद्देशानेच होय, अथवा शेतात जे बी पेरतात ते पिकाकडे लक्ष देऊनच होय.